विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्याबरोबर आहेत। दादा, सध्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि महात्मा गांधी यांचे पंतू तुषार गांधी या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेलं पाहायला मिळतंय। तुषार गांधी म्हणतात वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नका, त्यांचा हेतू प्रामाणिक वाटत नाही, तर प्रकाश आंबेडकर म्हणतात की महात्मा गांधींच्या विचारधारेसारखे तुषार गांधींचे विचार नाहीत। मला असं वाटतं आत्ताच्या घडीला महात्मा गांधींचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ह्या सगळ्या विचाराचा खरोखर विचार केला तर तुषार गांधींच्या म्हणण्याला आपण आवेरू शकत नाही। त्यांच्या म्हणण्यात काय तथ्य हे तपासलं पाहिजे, कारण तुषार गांधी काय कोणत्याही विषयावर कधी मत व्यक्त करत नाही। जे मत व्यक्त करतात मला वाटतं एक गांधीजींची जी विचारसरणी महात्मा गांधी त्याला अनुसरून तो त्यांचा अंश असतो असं मला वाटतं। आणि म्हणून एक जनतेमध्ये असंच प्रेडिक्शन आहे की ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकर, मान्य बाळासाहेब ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी सीट्स लढवत आहेत तर याच्यात म्हणतात तर खरं भारतीय जनता पार्टीशी लढा आहे, हुकुमशाहीशी लढा आहे, परंतु लढा म्हणणं इकडं आणि प्रत्यक्ष मैदानात हा लढा कशा पद्धतीनं कमजोर होईल अशा पद्धतीनं लोकसभेत चित्र निर्माण होतं आहे हे नाकारता येणार नाही। परंतु मला असं वाटतं हे चित्र निर्माण होत असताना प्रकाश आंबेडकर, मान्य बाळासाहेबांना एक सातत्यानं महाविकास आघाडी आजही प्रयत्न करते की आपण सगळ्यांनी एकत्र लढूया, कारण आपला लढा आपसातला नाही, आपला लढा हा या हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरुद्ध आहे। ज्या धर्माधर्मामध्ये, जातीजातीमध्ये भांडण लावणारे, या राज्यघटनेला अवेरू पाहणारे अशा पद्धतीच्या प्रवृत्ती या देशामध्ये माजलेल्या त्याच्याविरुद्ध लढा हा लढा उभारताना मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्रित आणि त्यातल्या त्यात बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्याच्यात एक आघाडीनं सगळ्यांबरोबर सोबत राहावं असं एक सगळ्यांची मानसिकता आहे। Come, 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 my love, please don't say no, baby. Come, 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 my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। एकनाथ शिंदे यांचा 4 जागांवरूनचा तिढा अजूनही सुटायला तयार नाही। छत्रपती संभाजीनगर, नाशिक, माढा, हातकणंगले या ठिकाणच्या उमेदवाराला अजूनही भारतीय जनता पार्टीकडून विरोध दिसतोय किंवा त्या ठिकाणी ते उमेदवार आपले निश्चित करू शकत नाहीत, काय सांगाल? हे बा जे उमेदवार झाले तेही भारतीय जनता पार्टीच्या परवानगीनंच दिले। जाहीर झालेला उमेदवार यांना बदलावा लागलेला आहे। एक उमेदवार म्हणजे 2 उमेदवार 3 उमेदवारांना तर त्यांनी उमेदवारी दिली। जे विद्यमान खासदार त्यांच्यासोबत गेले, कृपाल तुमाने, हेमंत पाटील, भावनाताई गवळी, हे 3 गेले, या ठिकाणी दुसरे उमेदवार आलेले। नाशिकलाही तशी स्थिती दिसते की गोडसेंना, हेमंत गोडसेंना उमेदवारी द्यायची नाही आणि हे सगळं भारतीय जनता पार्टीच्या तालावर नाचण्याचा प्रकार आहे। आणि मला वाटत नाही की उरलेल्या जागेवरही भारतीय जनता पार्टी यांना सुखासुखी जागा सोडतील, मला असं वाटत नाही, कारण या सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडी प्रचारात फार पुढे गेलेली आहे। परंतु भारतीय जनता पार्टीच्या तालावर नाचण्यासाठी किंवा भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं नाचवते त्याच्यामुळे हा तिढा आजही कायम आहे। दादा, भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेंना चक्रव्यूहात अडकवलंय असं वाटतंय का? कसं आहे, भारतीय जनता पार्टीची नीती आहे। ज्या पद्धतीनं त्यांनी गद्दारी करायला लावलेलं आहे, मग गद्दारी कशाने करायला लावली? ईडी CBIच्या भीतीने करायला लावली की अन्य काही कारणाने करायला लावली? आणि त्याच्यामुळे 100% भारतीय जनताच्या दबावाखाली यांना काम करावं लागतं स्वतःच्या खुर्च्या वाचवण्यासाठी। गोष्टी तर मोठ्या तत्वाच्या विचाराच्या करायच्या, शिवसेना वाचवायची हे करायची, पण वाटतं शिवसेनेचं नाव तर बदनाम करतायतच, परंतु भारतीय जनताच्या ताटाखालचं मांजरसुद्धा हे बांधतायत।
अभिनेते आहेत गोविंदा, त्यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे की मला ना शिंदेनी तिकीट हवं का हे विचारलं होतं, तर ते सांगतात की ते तिकीट मी नाकारलं आणि पुढं म्हणतात की शिंदे आणि मोदी यांच्या विचारात फरक आहे. बरं झालं त्याला कळालं. तसा गोविंदा आता फ्लॉप हिरो आहे, आता त्याची कोणतीच पिक्चर चालणार नाही, तेव्हा निवडणुकीत पण तो काही चालणार नाही. आणि गोविंदाने प्रवेश केल्या केल्या राम नाईक जे भारतीय जनताचे ज्येष्ठ नेते राहिलेत, राज्यपाल राहिलेले आहेत, एक आदरणीय व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रातलं, यांनी जी भूमिका मांडली होती की त्यांच्या विरोधात एकदा का दोनदा गोविंदा लढलेला, त्यांच्या एका पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते स्वतःही बोललेले आहे की दाऊदच्या पैशावर गोविंदाने निवडणूक लढवलेली आहे. दाऊदच्या संबंधातून नवाब मलिकवर भारतीय जनता पार्टीने आरोप केलेले आहे. इक्बाल मिर्चीबरोबर प्रफुल्ल पटेलांचे संबंध हे जगजाहीर झालेला आहे. आणि दाऊदच्या पैशावर निवडणूक लढवणारा माणूससुद्धा यांनी घेतलेला आहे यांच्या पक्षात. आणि मला वाटतं अशा प्रवृत्तीचे लोक जर एका यशवाने भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा शिंदे गटात जात असतील तर मला वाटतं या देशद्रोहांशी संघ करणं, हे देशद्रोहच म्हणता येईल ना याला गोविंदाचा. दाऊदच्या पैशावर निवडणूक लढवणं म्हणजे काय? दाऊद वॉन्टेड आहे आपल्याला, देशद्रोही म्हणून घोषित झाले त्याचं. आणि म्हणून मला असं वाटतं तो काही म्हणो, ज्याला मानसशास्त्रामध्ये आंबट गोड प्रतिक्रिया म्हणतात तशी ती प्रतिक्रिया दिसते गोविंदाची. शेलार म्हणतात की मी यू टर्न म्हटलं की लोकांना उद्धव टर्न आठवतो. तो यू टर्न आहे, उद्धव टर्न म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेलेला टर्न. तुम्ही राष्ट्रवादीबरोबरच बसताय, घड्याळ तुमच्या सोबत आहे, हे विसरताय तुम्ही. तुमच्या देवेंद्रजीनं आठवड्याभराचा होत नाही राष्ट्रवादीबरोबर सरकार बनवलं होतं. तुमच्याच पार्टीनं 2014ला याच राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतलेला होता. तेव्हा मला वाटतं अशी शेलारांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि मग बोलावा. कसं आहे, तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ रात्र तुम्हाला उद्धव साहेबांचं नाव घेतल्याशिवाय तुमचा नाश्ता पूर्ण होऊ शकत नाही. उद्धव साहेबाचं नाव घेतल्याशिवाय तुमचं जेवण पूर्ण होऊ शकत नाही. उद्धव साहेबाचं नाव घेतल्याशिवाय तुमचं डिनर पूर्ण होऊ शकत नाही. तेव्हा तुम्हाला उद्धव साहेबाच्या नावाचा जप हा करावा लागतो, हे लक्षात ठेवा. तेव्हा तुम्ही काही म्हणा, यू टर्न म्हणा, तुमचे टर्न कुठं 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 आम्हाला सगळे माहिती आहे. तुमच्या पार्टीचे कुठं कुठं टर्न असतात. नितीश कुमारचा कोणता टर्न आहे जरा बघा. नितीश कुमार कोणत्या टर्नवर आहे? तुम्हीच आरोप कोणाकोणावर केले, त्याच काय काय टर्न आहे तुमचे? नारायण राणेवर काय आरोप केले तुम्ही विधानसभेमध्ये याच एकनाथ शिंदेवर नगरविकास खात्याच्या भ्रष्टाचाराविषयी काय काय आरोप केले होते, त्याच्यात तुमचा टर्न कोणता आहे आता? तर हे पण स्पष्ट करावं. देवेंद्र फडणवीस म्हणतात की दोन्ही आघाड्यांचा विचार केला तर आमच्याकडे नरेंद्र मोदींचा चेहरा आहे, मात्र दुसऱ्यांकडे कुठला चेहराच नाही. चेहरे न देता तुम्ही मध्य प्रदेश, राजस्थान याच्या निवडणुका जिंकलेल्या ताज्या आहे असं मला मान्य देवेंद्रजींना सांगणं आहे. तेव्हा आता हा चेहराच तुम्हाला हरवणार आहे, एवढं मी तुम्हाला 100% सांगतो. फडणवीस म्हणतात की माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेंना, त्यांनी केलेली 10 कामं दाखवावी. उद्धव साहेबांनी पण आव्हान दिलेलं आहे, एका स्टेजवर या. 10 वर्षात नरेंद्र मोदींनी केलेली कामं आणि 2.5 वर्षात त्यांनी केलेली कामं आमोरसमोर सांगण्याची तयारी उद्धवजींनी दाखवलेली. म्हणतो तुम्ही पण ती दाखवावी. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवरती एक गंभीर आरोप केला आहे की महाविकास आघाडीनं भाजपसोबत 20 जागा फिक्स केल्यात असं म्हणतात. आता प्रकाशजी आंबेडकरवर आरोप करणं मला योग्य वाटत नाही, पण तो याच्यावर न बोललेलं बरं. हां, म्हणजे आरोप करता येतात. फिक्सिंग काय असतं ते चांगल्या पद्धतीनं सांगता येऊ शकतं, मलाही शिवसेनेलाही सांगता येईल. परंतु मला वाटतं मी प्रकाशजींचा आणि आंबेडकरांचाच एक आदर करतो, त्यामुळे मी याच्याविषयी नाही बोलणार. गजानन कीर्तिक म्हणतात की आता ईडीच्या उपयोगाची गरज नाही, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजेत. बरोबर आहे ना. ईडी काय करते? ईडी नुसतं आरोप करते, जेलमध्ये टाकते आणि पुन्हा सोडून देते, कारण एकही आरोप प्रूव्ह होत नाही, काहीच होत नाही. या सगळ्या गोष्टी सांगायच्या, दाखवायच्या, करायच्या. तुमच्या घोटाळ्याच्या करा ना चौकशा. ज्याच्या तुम्हाला इलेक्ट्रो बॉन्ड आलेले आहे त्याच्या चौकशा करा ना तुम्ही काय खिचडीत हे झालं आणि त्यावेळेस वेळ काय होती, काळ काय होती.
माणूस माणसाला भेटत नव्हता. अशा काळामध्ये काम झालेलं सोडून घोटाळे झाले अशा पद्धतीनं आरोप करणं मला वाटतं हे चुकीचं आहे. गादीचा मान ठेवत उदयनराजेंविरोधात उमेदवार देऊ नका असं जयकुमार गोरे म्हणतात. तसं तुम्ही शाहू महाराजाविषयी करणार आहे का, हा माझा त्यांना प्रश्न आहे. नारायण राणे म्हणतात की 5 खासदारांवर उद्धव ठाकरेंना मस्ती चढली आहे. 5 खासदारांवर मस्ती चढली तर मस्ती जिरवायचा दम आहे का तुमच्यामध्ये? तुमची तर आम्ही उतरवलेली मस्ती पूर्ण. काय मस्ती उरली तुमच्यामध्ये? तुम्हाला नीट संसदेमध्ये बोलता येत नाही. उभा राहा ना निवडणुकीला. शिवसैनिक दाखवाल ना मस्ती काय असते. शिवसैनिक मस्तीतच असतात एवढं सांगतो. तर हे होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपली परखड प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन हर्षलसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.